काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांच्या जीवनावर आधारित जनसेवेचा माझा प्रवास या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा यवतमाळमध्ये आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, खासदार संजय देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांच्या जीवनावर आधारित जनसेवेचा माझा प्रवास या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा यवतमाळ शहरात आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं। यावेळी खासदार संजय देशमुख यांच्यासह काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित होते। माणिकराव ठाकरे यांनी मैत्री आणि जिव्हाळ्याचं नातं जपण्याचं काम केलं आहे। गृहराज्यमंत्री म्हणून त्यांचं काम खूप चांगलं होतं। माणिकराव ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वाला आणि कार्याला कॅबिनेट मंत्रीपद शोभणारं होतं। आयुष्यात पुढे केंद्रीय मंत्रीपद हे यश त्यांना मिळणार आहे असे उद्गार बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केले। तर प्रदेशाध्यक्ष पदावर असताना अनेक मुख्यमंत्र्यांसोबत त्यांनी काम केलंय, अनेकांना विजय मिळवून दिला। जनतेची कामं करून प्रदेशाध्यक्ष या नात्यानं माणिकराव ठाकरे यांनी खूप चांगलं काम केलं आहे असं कौतुक काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केलं। मैत्रीचं नातं, जिव्हाळ्याचं नातं होतं, ते जपण्याचं काम आम्ही करत होतो। पक्ष संघ हे तर त्यांचं प्रशासकीय काम, गृहराज्यमंत्री म्हणून काम खूप चांगलं झालं। खरं तर त्यांच्या उंचीला, त्यांच्या व्यक्तिमत्वाला, त्यांच्या कार्याला कॅबिनेट मंत्रीपद शोभणारं होतं, पण ते कदाचित आयुष्याच्या पुढच्या भागामध्ये कसं लिहिलं असेल माहीत नसतं। कदाचित केंद्रीय त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळणार असेल,